संगमनेर तालुक्यात मागील 2-3 दिवसापासून अवकाळी पावसाने जोरदार धरला. आज संगमनेर शहरात पश्चिम व पूर्व भागामध्ये जोरदार पाऊस झाला असून यामुळे कांदा, भाजीपाला यांसह साठवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरांची पडझड झाली. याचबरोबर काही जनावरे दगावली असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावे अशा सूचना महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्या आहेत. आज नेमगाव, भोजपूर, नेमज, चन्नापुरी, वेल्हाळे, सांगवी, पेमगिरी, नांदुरी, राजापूर, चिखणी या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. या भागामध्ये डाळिंब पीक मोठ्या प्रमाणात असून या अवकाळी पावसाने डाळिंब पिकाचे मोठे नुकसान झाले. याचबरोबर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कांदा हा शेतामध्ये डेपो बनवून साठला होता. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याचे डेपो पूर्णपणे वाया गेले आहेत. याचबरोबर कोबी, फ्लॉवर यांच्या लागवडी मोठ्या प्रमाणात झाले असून वालवड सह भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही गावांमध्ये घरांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी जनावरे दगावली आहेत. तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती मिळतात. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व कार्यकर्त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या तातडीने सूचना दिल्या असून प्रशासनाने त्वरित सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सर्वांचे त्वरित पंचनामे करावे. याचबरोबर शासनाकडून लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी काम करावे यासाठी सूचना केल्या आहेत.